नमस्कार. विद्येने खरे कोणते आणि खोटे कोणते हे समजू लागते, तीच खरी विद्या. म्हणजे खरं काय आणि खोटं काय हे तुम्हाला ज्या विद्येतून कळतं तीच खरी विद्या, असं महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात. आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा वाढदिवस, जन्मदिवस आहे त्यांची, आज जयंती. हां, महात्मा फुलेंचा शिक्षणाच्या सामर्थ्यावर प्रचंड विश्वास होता. मुलींनी शिकू नये यासाठी त्या काळात अनेक प्रयत्न केले गेले. पण मात्र फुले मात्र दटून होते, की मुलींनी शिकावं. कारण त्या शिकल्या तर त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची कारणं त्यांना उमसतील आणि त्या शोषणाच्या विरोधात लढाईला उभं राहतील, असा त्यांचा विश्वास होता. विद्येने खरे कोणते आणि खोटे कोणते हे समजू लागते, तीच खरी विद्या, असं एकीकडे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात. आणि दुसरीकडे मग मला तुम्हाला हा प्रश्न पडतो, विशेष करून स्त्रियांसाठी, की मग एक लोटा जल घेऊन जाणाऱ्या ज्या महिला शिक्षक आहेत, टीचर्स, त्या कोणती विद्या शिकल्यात? मग त्यांनी शाळेत नेमकं काय केलं? त्या पुस्तकातून नेमकं काय शिकल्या? त्यांनी नेमकं काय वाचलं? का त्या फक्त पाठांतर करून परीक्षा पास झाल्या? जर टीचर्स असं करत असतील, तर मग बाकीच्यांचं काय? तर मी अनेक शिकलेल्या महिला सकाळी म्हणजे अनेक, म्हणजे एक एक जल लोटा घेऊन जाणाऱ्या, फिरणाऱ्या महिला, हां, त्याच्यामध्ये शिकलेल्याच महिलांचं प्रमाण जास्त आहे. खरातकडे जाणाऱ्या महिला, शिकलेल्याच महिलांचं प्रमाण जास्त आहे. आसाराम बापूचे एवढे कांड लक्षात आल्यानंतर देखील आसाराम बापूसाठी रस्त्यावर येऊन रॅली काढणाऱ्या, म्हणजे त्याला वाचवण्यासाठी, आजही त्याला जेलमध्ये असल्यानंतरही देव मानणाऱ्या मूर्ख महिला, काय नेमका प्रकार आहे? तर आपण आपण शिक्षण घेत असताना नेमकं मग काय केलं? आपल्याकडे आजही पालकांना खूप मजा येते. म्हणजे मुलं अशी पोपटासारखी बोलतात ना, ती मुलं आपल्याला आवडतात. आपण पोपट करून ठेवलंय मुलांना. पाठांतर करणं, रट्टा मारून घेणं. शिक्षक लोकं पण शाळेची क्वालिटी सिद्ध करण्यासाठी मुलांकडून पाठांतर करून घेतात. उत्तम पाठांतर करणारा, उत्तम रट्टा मारणारा आणि रट्टा मारून लिहिणारा, हा उत्तम विद्यार्थी म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. तर समजून घेण्यापेक्षा आज आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये पाठांतरवर जास्त लक्ष दिलं जातं आहे. आणि त्याचाच परिणाम हा आहे, की मुळात आपण का शिकतोय आणि विद्येतून आपल्याला खरं खोटं कळण्याचं जे सामर्थ्य निर्माण व्हायला पाहिजे होतं, ते आपल्याला होत नाही आहे. आपण रट्टा मारतोय, पास होतोय, चांगले नंबर कदाचित मिळतील, पण मात्र तुम्ही आयुष्याचे गणितं सोडवू शकणार नाहीत. ते सामर्थ्य निर्माण होऊ शकणार नाहीत, हे मी तुम्हाला सांगते. जे खरात असतील, आसाराम असेल, रामरहीम असेल, किंवा तो कोणीतरी बागेश्वर धाम नावाचा एक बाबा आहे, किंवा हा एक जल लोटावाला माणूस आहे, जो करोडो रुपये आपल्याकडून घेऊन जातो. तर तुम्ही शिक्षणानंतर देखील हे सगळे प्रकार करत असाल, तर मग तुम्ही काय शिकलात? तुम्ही हे करू नका किंवा देवाची प्रार्थना करू नका असं मी म्हणत नाही. पण मग बहुजन समाजाला आपली जी संत परंपरा आहे, त्याची काय अडचण आहे? तुम्हाला संत तुकाराम नाही कळत? तुम्हाला गाडगे महाराज नाही कळत? तुम्हाला ज्ञानेश्वर माऊली नाही कळत? तुम्हाला पसायदान नाही कळत? तुम्हाला संत नामदेव नाही कळत? मोठी परंपरा आहे आपली संतांची. संत सावता नाही कळत तुम्हाला? तर मुळात आपल्याला ही सगळी संत समजून का घ्यायची नाही आहेत? कारण हे सगळे संत आपल्या वर्तनात बदल करण्याचा आग्रह धरतात. आपण आपल्या वर्तनात बदल करावा. आपण अधिक नीतिमूल्यांनी, अधिक आपलं वर्तन चांगलं असावं, आपल्या याच्यामध्ये व्हॅल्यूज असावेत, मूल्यसंस्कार असावेत, याच्यासाठीचा आग्रह ही संत मंडळी धरतात. हा जो एक जल लोटावाला आहे ना, हा तुम्हाला खरं बोला, चांगलं वागा वगैरे वगैरे हे नाही सांगत. हा फक्त तुम्हाला एवढंच सांगतो, की तुमच्या प्रश्नाचं उत्तर कुठं आहे, तर एक तांब्याभर पाणी घ्या आणि शिवलिंगावर टाकून या. ते सोपं वाटतं. वर्तनात बदल करणं अवघड आहे. ते कठीण काम आहे. आणि आपली ही सगळी संत आपल्याला ते सांगतात. आणि मुळात तिथूनच बदल होईल. त्याच्यामुळे ज्या वेळेला महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतात, की शिक्षणातून खरं काय आणि खोटं काय समजू लागते, तीच खरी विद्या.
तर मग मला प्रश्न पडतो, आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी हे माझ्या सगळ्या पुरुष बांधव असतील, महिला भगिनी असतील, त्यांना हे सांगू इच्छिते की नेमका हा काय प्रकार आहे. मग आपल्या घरातल्या मुली शिकल्यानंतर किंवा शिकत असताना आपण त्यांच्याशी काय संवाद करतोय. तर पालकांनी पण रट्टा मारणारे पोपट तयार करण्यापेक्षा कन्सेप्ट समजून सांगा मुलांना. ठीक आहे ना, कमी मार्क्स पडतील, पण मात्र कन्सेप्ट समजून सांगा. नाहीतर तुमची मुलं हे महात्मा ज्योतिबा फुलेंचं हे वाक्य जर तुम्हाला कळलं नाही, तर तुमची मुलं कुठल्या तरी खरात, कुठला तरी रामरेम, कुठला तरी बागेश्वरधाम, कुठला तरी एक लोटावाला अशांच्या दाराशी पडलेले तुम्हाला सापडतील शिकलेली मुलं, जे त्यांचं मानसिक स्थैर्य ते गमावलेले असते. तर ह्या वाटेला जाऊ द्यायचं नसेल तर महात्मा फुलेंचं पुस्तकं जे असतील ते जरूर वाचा. त्यांची शिक्षणाविषयीचं जे काही मतं होती ती समजून घ्या. आणि ह्या सगळ्या याच्यात आज आपण महात्मा ज्योतिबा फुलेंना आठवण करूया, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करूया आणि आपल्या शिक्षणाच्या सामर्थ्यावर त्यांचा जो विश्वास होता तो अधिक आपण म्हणजे त्याला आपल्या मनात एक ठरवा की तो त्यांचं ते शिक्षणाचं जे सामर्थ्यावरचा विश्वास होता तो आपण अधिक मजबूत करूया आपल्या सगळ्या एकूण वर्तनातून. धन्यवाद.